नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण केवळ राजकारणच नाही तर समाजकारण, अर्थकारण या विषयावर पण बोलणार आहोत. त्यामुळे येणारे काही व्हिडिओ या विषयांवर देखील असतील. मित्रांनो, दिवंगत अजितदादा एकदा कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले होते, राजकारण वंगाळ आहे, तुम्ही कामधंदे करा, मुलांना चांगलं शिकवा. एवढं स्पष्ट तोच राजकारणी बोलू शकतो ज्याच्याकडे छक्के पंजे नसतात आणि जो रोखठोक आणि परखड बोलतो. दादा हे त्याच पठडीतले होते, त्यामुळे त्यांच्या पोटात तेच ओठात आलं. खरंच सध्या भारतात सर्वात वंगाळ राजकारण जर कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रातच होते. एकेकाळी महाराष्ट्र हा सृजन राजकारण्यांचा केंद्रबिंदू होता. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, मधु दंडवते, बाळासाहेब ठाकरे, मग प्रमोद महाजन, असे अनेक. ही मंडळी राजकारण करायचे, राजकारण खेळत नव्हते. राजकारण करण्यात राजकारण्यांमध्ये निकोप स्पर्धा चालायची आणि जनतेचा भल्याचा विषय कुठेही भरकटत नसायचा. आता मात्र राजकारण खेळलं जाते. राजकारणात कलगीतुरा रंगतोय. जनता प्रेक्षक बनून मजा घेते, पण शेवटी मजा घेण्याच्या नादात जनता कशी भरडली जाते हे बऱ्याचदा बऱ्याच जनतेच्या लक्षात येत नाही. कारण त्यांना आपल्या आवडत्या पक्षाची किंवा नेत्याची काळजी असते. असो, मूळ मुद्दा वंगाळ राजकारणाचा. हा थर इतका टिपेला गेलाय, म्हणजे खरं तर खालच्या पातळीवर पोचलाय की राजकारण वंगाळ आहे हे वाक्य म्हणणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या नावाने वंगाळ राजकारण होते. बरं, ते करणारे केवळ घराबाहेरचे नाही आहेत, तर घरचे देखील आहेत. मित्रांनो, इंग्रजीत म्हण आहे, इफ यू कांट कन्सीव्ह डू कन्फ्यूज. म्हणजे तुम्हाला कोणाला समजवता येत नसेल तर त्यांना संभ्रमात टाका. काही नेते याच गोष्टीचा प्रत्यय देत आहेत. त्यात भर घालण्यासाठी न्यूज चॅनेल आणि समाज माध्यम आहेतच. महाराष्ट्राच्या एका महत्त्वाच्या राजकारण्याचा मृत्यू होतो. मृत्यूनंतरच्या पत्नीवर, आईवर, मुलांवर काय प्रसंग बेतला असेल याचा विचार राजकारण्यांना येत नाही. किती खेदाची गोष्ट आहे. सुरुवातीला घरचेच बघूया. काकांना पत्रकाराने दिवंगत अजितदादांच्या मृत्यूवर विचारलं तर भाष्य करताना काकांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तरी काका बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. मुळात तेव्हा काकांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं का? त्यानंतर मैतावर काकी हास्य गप्पाष्टकात रमल्या होत्या. त्याचं फुटेज न्यूज चॅनलवर प्रसिद्ध झालं. अहो, तुमच्या पुत्रतुल्य व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि तुम्हाला हास्य सुचतंय. दुसरीकडे सुप्रियाताईंना तर भलतंच. तिथे कोणतरी महिला मागील लाईनीत बसल्या होत्या. त्या मागं बसल्या होत्या हे त्यांच्या चाणाक्ष नजरेत आलं. त्या हिरिरीने तिकडे गेल्या आणि उठून त्यांना पुढच्या रांगेत बसण्यास सांगितलं. मृत्यूचं मस्त इमेज मॅनेजमेंट महाराष्ट्राने प्रथमच अनुभवलं असेल. दिवस सरला तसं बाप लेकीला प्रसंगाचा विसर पडला आणि पुन्हा एकदा आपल्या संपलेल्या पक्षाची आठवण झाली. आता आपला पक्ष पुनर्जीवित करण्याची हीच नामी संधी आहे असं त्यांना वाटू लागलं. इकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दबाव वाढला. दिवंगत दादांची कार्य 3 दिवसात आटोपण्यात आली आणि रीतसर तसं जाहीरही करण्यात आलं. चौथ्या दिवशी सुनेत्रावहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नाईलाजाने सुप्रिया सुळेंना दिल्लीत जावं लागलं. सबब बजेट मांडलं जाणार आहे म्हणून. सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला नसता तर सुप्रियाताई दिल्लीला गेल्या असत्या का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बरं, इथपर्यंत थांबतील ते राजकारणी कसले? भोळ्या भावड्या जनतेची सहानुभूती घड्याळाकडे न जाता तुतारीकडे कशी जाईल? सत्ताधारी बदनाम कसे होतील? अशा पद्धतीचं राजकारण करण्याचं, माफ करा, खेळण्याचे प्रयत्न सुरू झाले. पहिली शंका, विमान अपघात होता की घातपात, इथून सुरू झाली.
आता विमानात पायलट, को पायलट आणि क्रू सह दादा आणि त्यांचा मुख्य सहकारी असे 5 जण होते. घातपात करायचा तर पायलट, को पायलट आणि क्रू यांना स्वतःचा जीव प्यारा नाही का? अशी कुणाला मारण्याची सुपारी कोणी मूर्ख पायलट तरी घेईल का? हा, त्याची निर्णय क्षमता चुकली असेल, अंधुक वातावरणाचा त्याला अंदाज आला नसेल, किंवा विमान दुसरीकडे वळवून पुण्याच्या धावपट्टीवर उतरवण्याचा निर्णय न घेणं हेही चुकलं असेल. अगदी हेही मान्य करू की विमान उतरवताना त्यानं विमानाचा स्पीड आणि टर्न यांचं गणित जुळवलं नसेल म्हणून विमान कोसळलं असेल, किंवा आणखीन कोणता तरी तांत्रिक गोष्ट असू शकेल. पण मित्रांनो, या गोष्टीची अतिरिक्त चर्चा करण्यापेक्षा ती धावपट्टी मुळातच चुकीच्या ठिकाणी उभी केली होती, चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ती धावपट्टी तेवढी सक्षम पण नाहीये. जगात अशा प्रकारची धावपट्टी बहुधा कुठेच अस्तित्वात नसावी. कारण एकतर ती टेबल टॉप आहे, म्हणजे मुख्य धावपट्टी ही बाजूच्या भूमीपासून खूप उंचावर आहे. अरे, ह्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे, तर नको त्या चर्चा रमतायत. आणि इथेच दादांच्या वाक्याचं स्पष्टीकरण होते की राजकारण वंगाळ आहे. हे झालं, मग नवा विषय आला, म्हणे विमानात 6 जण होते. अरे, काय पोरखेळ आहे का? हा जावईशोध कुणी लावला? आता 6व्या व्यक्तीला आई बाप, भाऊ बहीण, बायको पोरं नव्हती का? आणि असं घडलं असतं तर त्यांनी चौकशी सुरू केली नसती का? नंतर काय, तर विमानामध्ये स्फोट झाले कोसळण्याआधी. अरे, तसं असतं तर हवेतच विमानाचे तुकडे झाले असते, आणि छोट्या विमानात बॉम्ब ठेवले असते तर ते कुणाच्याही सहज निदर्शनात आले असते. संजय राऊत म्हणतात, हा घातपात घडवून आणला कारण दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती. महाराष्ट्राचे राजकारण खालच्या थराला जाते, पण एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. अर्थात त्यांचं हे वक्तव्य हे विश्व प्रवक्तेपदाला साजेसं आहे, यात शंका नाही. मूळ मृत्यूचा विषय भरकटवून सहानुभूती मिळवायची आणि जनतेचं मत आणि मन परिवर्तन करायचं, ते काय म्हणायचं. दरम्यान अजित पवार आणि त्यांचं कुटुंब दुःखात असताना मात्र आपला संपलेला पक्ष पुनरुज्जीवित करण्यासाठी दादांचा पक्ष आपल्याकडे कसा खेचून आणता येईल हा प्रयत्न करणारे राजकारण करतात की राजकारण खेळतात, असा प्रश्न सर्वसामान्य असो, जाणकार असो, अभ्यासू असो, यांना पडल्याशिवाय राहणार नाही. मुळात पवार कुटुंब पुरोगामी म्हणून ओळखलं जातं. त्या काकांना चतुर्थीला मटण आवडतं आणि त्यांच्या लेकीच्या पांडुरंगाला तिनं खाल्लेलंही चालतं. मग सुनेत्रा वहिनींनी 4थ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर बिघडलं कुठं? अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनींना स्वतःचा पक्ष सुरक्षित आणि मजबूत ठेवण्याचा अधिकार नव्हता का? शपथ 4थ्या दिवशी घेतली काय आणि 14व्या दिवशी घेतली काय? त्याबद्दल पुरोगाम्यांना हरकत का? तुम्ही कशाला काळजी करता? अगदी काही जण तर म्हणतात दादा जिवंत आहेत, ते परत येतील.